वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवं। गुरुमाऊली साधना मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या या मासिक शिबिरामध्ये सर्व साधकांचं, कीर्तनकार, प्रवचनकार, डॉक्टर्स मंडळी आणि सर्व माता भगिनी यांचं गुरुमाऊली साधना मंदिराच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। कोरोनाच्या या कराल काळामध्ये माणसाची मानसिक अवस्था अतिशय विचलित झालेली आहे। मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती भयानक असते। जगामध्ये जेवढे मृत्यू या कोरोनाने झाले त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू भीतीमुळे झालेले आहेत। व्हायरसनं मारलेली माणसं कमी आहेत, पण मृत्यूच्या भयानं मेलेली माणसं भरपूर आहेत। जगामध्ये असं कोणतं साधन नाही किंवा जगामध्ये असं कोणतं औषध नाही की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या मृत्यूवरती विजय मिळवू शकतो। आत्यंतिक भीती माणसाला जर जीवनामध्ये कोणती असेल तर ती मृत्यूचीच असते। आपली साधना ही माणसाला जिवंतपणे मृत्युंजय बनवणारी आहे। मृत्यूचं भय जातं कशाने, त्या मार्गावर मी हळूहळू येणार आहे। मुक्ती मुक्ती मोक्ष मोक्ष हे जे शब्द आहेत हे ऐकायला जड वाटतात माणसाला, पण वास्तविक मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष नाही किंवा मृत्यूनंतर मिळणारी जी मुक्ती आहे ती देहाला मिळणारी आहे। परमार्थामध्ये अपेक्षित धरलेली जी मुक्ती आणि मोक्ष आहे तो जिवंतपणे मिळवायचा आणि अनुभवायचा आहे। या पदाला पोहोचलेली माणसं, या अवस्थेला पोहोचलेली माणसं खऱ्या अर्थानं मृत्युंजय असतात। जीवनामध्ये आपण मिळवत असलेल्या आणि मिळवलेल्या कोणत्याही गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर निर्भय अवस्था अतिशय महत्त्वाची आहे। जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मृत्यूचं भय आहे तोपर्यंत आपल्या हातातली कोणतीही गोष्ट किंवा आपल्या प्राप्त असलेल्या कोणत्याही गोष्टीची पुरेपूर आनंद आपण लुटू शकत नाही किंवा त्याचा उपभोगच घेऊ शकत नाही। त्यामुळे जन्माला आपण माणूस म्हणून आलो ना तर या अवस्थेला पोहोचणं ही सर्वोच्च अवस्था आहे। म्हणून आज हे करोनानंतर आपण बहुसंख्येने या ठिकाणी जे उपस्थित आहोत ते संसारातील, व्यावहारिक जीवनातील आणि विज्ञानातील फलकटपणा किंवा मिथ्यापणा आपल्या सर्वांच्या अनुभवाला आलेला आहे। लक्षात येणं वेगळं, अनुभवाला येणं वेगळं। करोडो रुपयाची संपत्ती एका क्षणात माणसं टाकून निघून गेली। सर्व सुविधा असताना, सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना सुद्धा आपण मृत्यूवर विजय नाही मिळवू शकत हे प्रत्येकाला जाणवलं। आणि म्हणून याच ठिकाणी नाही, आज प्रत्येक माणसाला परमार्थाची भूक लागलेली आहे। एक लक्षात घ्या, दासबोधामध्ये समर्थाने एक उल्लेख केलेला आहे की अर्थ हे धन आहे, परंतु परमार्थ हे महाधन आहे। धनाची मर्यादा आपल्याला समजली, त्यामुळे अमर्याद परमार्थ काय असतो ही अनुभवाची जिज्ञासा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली। आज त्या जिज्ञासेच्या पोटीच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जन्माचं फळ सांगणारं वर्णन एका अभंगामध्ये केलेलं आहे। माणसाच्या जीवनामध्ये फळ ठरलं पाहिजे। आज आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत ना, आपल्या कोणाचंही फळ ठरलेलं नाही। तुकोबरायांनी त्यांच्या जीवनाचं फळ ठरवलं। जन्म आलं त्याची आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ। हे शेवटचं जे चरण आहे ना, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, ही सर्वोच्च अवस्था आहे। काळावर विजय मिळवणं ही मानवी जीवनाची सर्व संकल्पाची सिद्धी आहे।
आपण सगळ्यावर विजय मिळवू शकतो, पण आपण काळावर विजय नाही मिळवू शकत. काळावरचा विजय हा जीवनातला खरा पुरुषार्थ आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांवरती मात केलेली आहे, पण काळावर मात करण्याचे तंत्र आणि कला ना शिक्षणामध्ये आहे ना विज्ञानामध्ये आहे, ते परमार्थामध्ये आणि ते अध्यात्मामध्ये आहे. म्हणूनच आपण गुरुमाऊलीमध्ये येतो. गुरुमाऊली देतं तरी काय? गुरुमाऊली आपल्याला हा वारसा देतं, हा वसा देतं की ज्या माध्यमातून आपण काळावर मात करण्याची ताकद आपल्या अंतरातून निर्माण करू शकतो. जन्मा आलो त्याची आजी फळं झाले साचे. आपण आपल्या जीवनामध्ये जर फळ नाही ठरवलं ना, तर आपण का जगतोय हेच कळत नाही. प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या व्याख्यानामध्ये एक शब्द उच्चारायचे, एक वाक्य उच्चारायचे, जन्मा आला हेला कसा तरी जगून मेला. हेला म्हणजे हाल्या, रेडा. ते अशा माणसाला असं वर्णन करायचे, जन्म आला हेला आणि कसा तरी जगून मेला. याला हे जीवन आहे माणसाचं. परंतु फळ जर ठरलेलं असेल तर काय परिणाम होतो जीवनामध्ये आणि काय दिव्यत्वाला जीवन पोचतं. फळ ठरवलं, फक्त फळ, ते परमार्थाचा असो अथवा नसो, पण फळ ठरलं पाहिजे. परिणाम काय होतो पहा. ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये फळ ठरवलंय त्याच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी तपस्या निर्माण होते. ज्या माणसाच्या जीवनामध्ये तप किंवा तपस्या निर्माण होते त्या माणसाचं जीवन संयमित बनतं. ज्या व्यक्तीचं जीवन संयमित बनतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकाग्रता प्राप्त होते. आणि संयमित जीवन ज्या व्यक्तीचं जीवन निर्माण होतं त्या व्यक्तीच्या जीवनामधील त्याचे ध्येय सोडलं तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी निष्फळ आणि थोडक्यात आपण त्या निरुपयोगी आपोआप बनत जातात, त्या मनातून बनत जातात. आणि मग तो माणूस फळासाठी आपल्या जीवनामध्ये वेडा पिसा होऊन एकनिष्ठेनं धडपडत राहतो आणि एक ना एक दिवस याच जन्मात त्याला ते फळ प्राप्त होतं. आणि ते फळ प्राप्त झाल्यानंतर तो मात्र सिंहाची डरकाळी फोडून सांगतो, जन्म आलो त्याची आजी फळं झाले साचे. तुम्हाला भौतिक उदाहरण एक सांगतो, भौतिक उदाहरण, परमार्थातलं नाही, म्हणजे आपल्याला पटेल. स्त्री म्हणून जन्माला येणं या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये हजारो जन्माचं पुण्य केलेलं असावं माता भगिनींनो तुम्ही. कारण जगात 204 देशात, या 204 देशापैकी फक्त भारतात तुमची पूजा केली जाते. लहानपणी कुमारिका म्हणून, वैष्णवी म्हणून तुमची पूजा केली जाते. लग्नानंतर सुहासिनी लक्ष्मी म्हणून तुमची पूजा केली जाते. आणि मरेपर्यंत तुमची आई म्हणून पूजा केली जाते. उपनिषदाने जे 4 जिवंत देव सांगितले त्या 4 जिवंत देवापैकी पहिला नमस्कार तुम्हाला केलेला आहे, मातृदेव भव, हा उपनिषदातला श्लोक आहे. हे कुठल्या कवी कल्पना किंवा एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तीच्या बुद्धीतून तर्कातून आलेला शब्द नाहीये. उपनिषद हा वेदांचा सार आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन हा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महम, ते गीतेपर्यंत पुन्हा पोचलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला नमस्कार केलेला आहे. परंतु हे स्त्रीत्व, हे मातृदेव जगाने पूजा कोणाची केलेली आहे? जगानं पूजा मातेची केलेली आहे, जगानं पूजा आईची केलेली आहे, जगानं बाईची पूजा केलेली नाही आणि जग बाईची पूजा करतही नाही. लक्षात ठेवा. मी फळ सांगतोय, फळ, मला याचं तुलना नाही करायची. आई कोणाला म्हणायचं आणि बाई कोणाला म्हणायचं? जिनं असण्यावर भर दिला ती आई असते, जिनं दिसण्यावर भर दिला ती बाई असते. कळतंय मी काय बोलतोय? जिनं हसण्यावर भर दिला ती जिजाबाई साहेब झाली, पुण्यश्लोक अहिल्या माता झाली, सावित्रीबाई फुली झाले, वीरभद्रकाली ताराराणी झाली. आणि जिनं दिसण्यावर भर दिला ती मस्तानी झाली, तिची कोणी पूजा करत नाही, ती बाईच होती ना. फळ सांगायचं मला, स्त्रीनं जर फळ ठरवलं, मातृतत्व हे जगातलं सर्वोच्च उच्च तत्व आहे, लक्षात ठेवा. स्त्रीच्या जीवनातलंच नाही, या पृथ्वीतलावरलं सर्वोच्च तत्व आहे. मातृतत्वाची किंमत किती आहे तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला फळ सांगतो. भौतिक शास्त्रात, भौतिक पातळीवरच, ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध कुरुक्षेत्रावर झालं आणि कौरवांचा आणि पांडवांचा अंत झाला, अगदी दुर्योधन ज्या वेळेला मरणासन्न अवस्थेत पडला होता, त्यानं मेला नव्हता, परंतु मृत्यूच्या काही क्षण अगोदरचा काळ त्यानं अश्वत्थामाला सेनापती म्हणून नेमणूक केली शेवटच्या क्षणाला. आणि त्यानं सांगितलं अश्वत्थामाला, मला फक्त पांडवांची शिरा आणून दाखव, मी आनंदानं माझा देह टाकेन. आणि त्या रात्री अश्वत्थामानं पांडवांच्या मुलांची शिरं कापली. ही कथा सर्वांना माहिती आहे. आणि ज्या वेळेला ती पांडवांच्या मुलांची शिरा इथे कळालं त्यावेळेला दुःखाच्या अवस्थेतच दुर्योधनानं देह ठेवला आणि अश्वत्थामालाही पश्चाताप झाला. मग त्यांनी
ते ब्रह्मास्त्राचा जो वापर केला ना, ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भामध्ये असलेल्या परीक्षितेला दाह करू लागलं. त्यावेळी सर्वांनी ब्रह्मास्त्राचं वर्णन, परवा चैतन्य महाराज देगलूरकरांचं भागवतातलं एक वचन ऐकलं. ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र म्हणजे वेगळं का नाही. आता लोक त्याचं वर्णन करतात, तो अणुबॉम्ब असावा, हायड्रोजन बॉम्ब असावा, तसं नाहीये. त्यांनी वर्णन केलं की हा गायत्री मंत्रच आहे, विशिष्ट उच्चार स्वरामध्ये तो उच्चारला तर त्याचं ब्रह्मास्त्र बनतं, असं त्यांच्या मुखातून ऐकलं. असेल त्या मंत्रामध्ये ती ताकद, ती कारण एवढ्या मोठ्या महात्म्याच्या मुखातनं ते आलंय, याचा अर्थ त्याची ती ताकद ती असेल. म्हणजे आपले मंत्र सामान्य नाहीत. या मंत्राला काय, आता जे आबा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र आहेत, हे सामान्य नाही. त्याचं विशिष्ट लय, विशिष्ट उच्चार, याचा काहीतरी परिणाम 100% आहे. त्याच्याशिवाय ते इतके रूढ झालेले नाहीत. रामकृष्ण हरी सामान्य नाही, असं विषयांतर होतंय. त्यावेळेला सर्वांनी त्याला नमस्कार केला, त्यामुळे बाकीच्यांचा दाह शमला. पण उत्तरेला प्रश्न असा पडला की उत्तरा म्हटली की माझ्या पोटात बाळ आहे, त्याला ज्ञान नाही, हे ब्रह्मास्त्र आहे. त्यामुळे त्यानं जर नाही नमस्कार केला तर त्याचा निश्चित नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला तिनं भगवान श्रीकृष्णाकडे गेली आणि भगवान श्रीकृष्णाच्या पाया पडली की माझ्या पोटात जो गर्भ आहे त्याच्यावर या ब्रह्मास्त्राचा परिणाम व्हायला लागलाय, तर त्याला वाचवण्यासाठी त्याला हात जोडण्याची बुद्धी नाही, तू त्याच्यासाठी काहीतरी कर, म्हणून उत्तरेनं हात जोडले. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणाले, मी फुकट कोणाला काही देत नाही, लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपण गोकुळाष्टमीच्या मध्ये आज ज्या वेळेला सत्संग येईल त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राबद्दल याविषयी बोलेल. व्यवहारी श्रीकृष्ण आजच्या तरुणांना कळायला पाहिजे, जरूर ऐकायला या. आजच्या व्यवहारामध्ये श्रीकृष्ण किती उपयोगी आहे. उत्तरेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुला फुकट काही देणार नाही, मला तू काहीतरी दिलं पाहिजे. वेळ किती कमी आहे लक्षात ठेवा. त्या वेळात तिनं बरं कृष्णाला द्यायचं काय, तिनं कृष्णाला काय कमी आहे. त्यावेळी उत्तरेनं हात जोडले आणि मला सुचना मी तुला काय देऊ. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्याजवळ आत्ता द्यायला काय नाही हे मलाही कळतंय, परंतु तुझ्याकडे मी सर्वोच्च गोष्ट तुझ्याकडे मागतोय, ती गोष्ट म्हणजे तू मला मातृत्व दे. बघा तुमच्या स्त्रीची किंमत काय, तू मला मातृत्व दे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला तिनं मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं सर्वोच्च प्रदान केलं आणि मातृत्व दान केल्यानंतरच भगवान श्रीकृष्णाला उत्तरेच्या गर्भाशयामध्ये प्रवेश करता आला आणि त्यानं परीक्षितीचं रक्षण केलं. गर्भामध्ये प्रवेश करण्यासाठी मातृत्वच आपल्याला कोणीतरी दान करावं लागतं, त्याच्याशिवाय आपण कोणाच्या गर्भात प्रवेश करू शकत नाही. ही देवाची मर्यादा. हे का बोललो तुम्हाला, मातृतत्व स्त्रीच्या जीवनातलं किती उंचीचं आहे मला सांगायचंय. परंतु फळ जर नाही ठरलं तर मातृतत्व एवढं मोठं दान परमेश्वराने, एवढं मोठं दान संस्कृतीने आणि आपल्या परंपरेनं धर्मानं देऊन सुद्धा ते व्यर्थ ठरतं. मी पुरुषाकडे पुन्हा येईल. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची. तुकोबारायांच्या जीवनातलं फळ कोणतं आहे मी पुढे सांगेन. पण एक स्त्री या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मली आणि शिवनेरीवरती तिनं 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार उत्तर प्रहरामध्ये एका पुत्राला जन्म दिला शिवनेरीवरती. त्या स्त्रीची अवस्था, तुम्ही खूप सधन आहात, तुम्ही श्रीमंत आहात. जिजाबाई साहेबांचा पुण्याचा जहागिरीचा जो वाडा होता तो वाडा उद्ध्वस्त केलेला खवासखानानं रायराव देशमुखांनी. शहाजीराजे परागंदा झालेले आहेत. जिजाबाई साहेबांच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही. खंडागळ्याच्या हत्तीवरून जाधव भोसल्यांचं वैर झालेलं आहे, त्यामुळं माहेरी बाळणपणाला जाता आलं नाही. मर्यादा पहा जिजाबाई साहेबांच्या. माहेर बाळणपणात माहेर नाही. त्याच्या पुढचं दुर्दैव पहा, बाळणपणासाठी सासरही नाही, कारण सासर शिल्लकच राहिलेलं नाही. पतीचं घर नाही. त्याच्या पुढचं दुर्दैव आहे का, ज्या विश्वासराव नावाच्या सरदाराकडं आश्रयाला मासाहेब गेल्या शिवनेरीवरती, तो थोरला मुलगा संभाजी जो जिजाबाई साहेबांचा मुलगा होता, शिवाजीराजांचा भाऊ होता, त्याला त्याची मुलगी दिलेली होती, म्हणजे जयंती नावाची. म्हणजे आपल्या व्याह्याच्या घरी बाळणपणाला गेलेली. किती अवस्था एका स्त्रीची बाळणपणाच्या वेळेला. आणि त्या काळामध्ये तशा अवस्थेत आपल्या पुत्राला जन्म दिला आणि 15 मिनिटांमध्ये स्वतःला सावरलं आणि 15 मिनिटात स्वतःला सावरून त्या पुत्राला पाहून एक संकल्प केला. जन्म आलो त्याची आजी फळं झालेसाठी. काय संकल्प केला, या पुत्राला मी चक्रवर्ती सम्राट झालेला पाहीन, या पुत्राला मी गजपती गडपती दळपती अश्वपती भूपती पुरंदर झालेला पाहीन. भीष्म प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा.
सामान्य होती का त्या काळामध्ये ही प्रतिज्ञा? काहीच नाही जवळ, पण प्रतिज्ञा केली, फळ ठरलं. 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5 वाजता रायगडावरती सर्व भारतातल्या पवित्र नद्यांचा जलाभिषेक आपल्या पुत्राच्या डोक्यावर झालेला पाहिला. आपला पुत्र चक्रवर्ती सम्राट झालेला पाहिला. गजपती, गणपती, भूपती, दळपती, अश्वपती, पुरंदर झालेला पाहिला. आणि 11च दिवसांनी 17 जून 1674 कुठलाही आजार नसताना माँसाहेबांनी इच्छामरण स्वीकारलं. अन्नत्याग नाही, पाणी त्याग नाही, काहीच नाही. कारण या पृथ्वीवर मला आता काहीच पाहायचं राहिलेलं नाही. त्यामुळं आपल्या जीवनातलं फळ ठरवलं आणि फळ आपल्याला प्राप्त झालं. तर मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसिले बूड पुसिले, ओस ओसले देहभाव, आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे केले साचे उगविले. केले साचे उगविले. करायला पाहिजे, फळ ठरलं पाहिजे. पुरुष असो स्त्री असो. दासबोधमध्ये अजून एक उल्लेख आहे, परमार्थाचं फळ ठरवण्याचा अधिकार लिंगभेदाला नाही. स्त्री पुरुष हा भेद नाही. तिथं पराधीनता आणि स्वाधीनता हा निकष आहे, लिंगभेद निकष नाही. पराधीनता आणि स्वाधीनता. स्वाधीनता ज्या व्यक्तीकडे आहे, जो स्वावलंबी आहे, त्याला फळ ठरवण्याचा अधिकार आहे आणि त्याला फळ ठरवता येतं आणि त्याला फळ मिळवता येतं. तुकोबारायांच्या जीवनातलं फळ काय? जन्म आलो त्याची आजी फळं झाले साचे. कोणतं फळ ठरवलं होतं? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. संतांनी माझा सांभाळ करावा. काय फळ ठरवलं जीवनामधलं? सद्गुरूंनी माझा अंगीकार करावा, सद्गुरूंनी माझा सांभाळ करावा. एक लक्षात ठेवा, संत आणि सद्गुरू ह्या व्यक्ती नाहीत. गुरु हा संत कुळीचा राजा म्हणले ना विश्वमाऊली त्याने. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा नाही त्रिभुवनी. हे जे गुरुतत्व आहे ना, गुरुतत्व, गुरु साक्षात परब्रह्म, हे गुरुतत्व आहे. त्यामुळे तुम्ही सांभाळिले संती, संतांनी माझा. आपण इथं काय येतो? साधनेमध्ये काय येतो? आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. जीवनामधल्या काही गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर त्याच्यावर मात करू शकत नाही. तुकोबारायांनी साधकांचे निकष सांगितले, आपल्याला संहिता सांगितली. कोणती? साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल. नीट ऐका, साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. नीट लक्षात ठेवा या गोष्टी. तुम्ही आम्ही इथं जे जमलोय ना, आणि जे साधक आहेत, साधक जे साधनेला रत आहेत, जे साधना करतात ते साधक आहेत, त्या साधकांना विटाळ सांगितला. कोणता? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. साधक सामान्य नाही. संतांनी सांभाळ करणं, सद्गुरूंनी अंगीकार करणं त्याच्या पुढची पायरी आहे. का सद्गुरूंनी आपला अंगीकार करावा? का सद्गुरूंनी आपल्याला सांभाळावं? कारण या ज्या गोष्टी आहेत ना, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर आपण करूच शकत नाही. याचा अर्थ काय? वासना मारणं आपल्या हातात नाही. लक्षात ठेवा. आधी परद्रव्य सांगतो तुम्हाला. धनाचा लोभ, संसाराचा लोभ, प्रगतीचा लोभ कोणालाच टाळता येत नाही. असूनी संसारी जीवे वेगू करी, हा वेग नाही येत आपल्याला. तरी धडधडोनी व्हायला निघ, झडझडोनी व्हायला निघ, ये भक्तीची या वाटेला जीवा पावसी अव्यंग निज धाम माझे. हे नाही आपल्याला जमत, हे नाही. धडधडून निघाला बरं आपल्यालाच नाही. ज्याने परमार्थाचा, ज्याने भगवान परमात्म्याचा सांभाळ केला, त्याला सुद्धा शक्य झालं नाही संसार टाळणं. उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण आता भागवताच्या रास क्रीडेचं वर्णन आलं म्हणून सांगतो. गोकुळात ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचं 1 दिवसाचं बाळ पोहोचलं, बोला येत नाही, काहीच नाही, ते पुतना वगैरे हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य, ते नाही सांगणार. एक चिंतन आहे ते सांगतो. तुमचं आमचं वेगळं नाही, आणि तुमचं माझं आणि परमात्म्याला सांभाळणाऱ्या व्यक्तीचं पण वेगळं नाही. संसारात या गोष्टी अतिशय कठीण आहेत, ज्या संसारातलं मन खेचून पुरुषार्थानं परमार्थाकडे घालणं किंवा परमार्थाला लावणं ही सामान्य बाबच नाही. ही आपल्या आवाक्यातली गोष्टच नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. त्याला मागचंच पुण्य लागतं, त्याशिवाय जमतच नाही. भगवान श्रीकृष्ण बालावस्थेत असताना यशोदा माता त्यांना स्तनपान करत होत्या, आणि स्तनपान करत असताना त्यांनी चुलीवरती दूध ठेवलं होतं. ते दूध ठेवलं होतं म्हणजे किती अवघड असतं बघा परमार्थ आणि संसारामध्ये. तर बाळाला पाजत असताना श्रीकृष्ण मातेचं स्तनपान करतायत, पितायत,
आणि अशा बसल्या होत्या त्या की जेणेकरून दूध उतू चाललं तर ते मला दरवाज्यातून सहज दिसावं, कारण चुलीजवळ बसून बाळाला दूध पाजणं, ते उब लागणं त्याला सहन होणार नाही, म्हणून बाजूला बसल्या पण दरवाज्यात पण चूल दिसावी आणि ते पातेल्यातलं दूध उतू चाललेलं दिसावं, अशा अवस्थेत त्या बसल्या. आणि श्रीकृष्ण परमात्मा बाल अवस्थेमध्ये दूध पितायत आणि दूध वर चाललेलं यशोदा मातेला दिसलं. आता मला सांगा, दूध वर चाललंय, कृष्ण देव आहे हे माहीत नाही, पण बाळ पितय, पण तो देव आहे, तो परमात्मा आहे, पुढे तो सिद्ध झाला, तिला कळाला. पण बाळ पितय, मातृतत्व चालू आहे. काय चालू आहे? मातृतत्व म्हणजे देवत्व आहे ना, मातृदेव भव. दूध पाजते म्हणजे आई आहे ना, म्हणजे मातृतत्वाची सर्वोच्च सीमा कोणती? बाळाचा पाना. माझं नीट ऐका, लक्ष चिंतन. बाळाचा पाना हे मातृतत्वाची सर्वोच्च सीमा आहे, ते चालू आहे, देवत्व चालू आहे आणि दूध उतू चाललंय. काय करावं? दूध उतूच चाललंय म्हणून पळत जाऊन जर दूध उतरावं तर बाळ खाली ठेवावं लागतंय. बाळ खाली ठेवल्याशिवाय ते करायला येत नाही, किंवा त्याला पाजणं बंद करावं लागतंय. आणि जर पाजत राहिले तर दूध सगळं उतू जातंय. हा कुणास ठाऊक, पण त्या काळापासून आबा सायमध्ये महिलांचा जीव इतका का अडकलाय, अजून सुद्धा मला त्याचं कधी कोडच सुटलं नाही. हे काही वाढतील बायका स्वयंपाकात जेवताना बघा, पण साय कधी वाढणार नाही. काय प्रकार आहे कुणास ठाऊक. म्हणजे त्या काळापासून हे आजचं आहे का नाही काय काय मला माहित नाही, पण यशोदेनं सुद्धा बाळ खाली ठेवलं आणि पातीला जाऊन उतरलं. जे यशोदेला जमलं नाही ते आपल्याला कसं काय जमेल? तेव्हा तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. मी आता कोरोनाचं बोललो, मी आता तुम्हाला मृत्यूचं बोललो. का बोललो? भय निरसली खंती. जीवनातलं सगळ्यात मोठं दारिद्र्य कोणतं आहे? एक जीवनात भय असणं आणि दुसरं जीवनात खंत असणं, हे जीवनातलं सगळ्यात मोठं दारिद्र्य आहे. आज जगातली सगळ्यात श्रीमंत माणसं गोळ्या खाऊन का झोपतात? ह्या गोळ्या का खावा लागतात? एक मृत्यूचं भय आहे आणि दुसरी कशाची तरी खंत किंवा चिंता आहे म्हणून झोप लागत नाही. कळतंय मी काय बोलतोय? त्यामुळे जीवनातलं सगळ्यात मोठं दारिद्र्य भय आणि खंत आहे, त्याचा पैशाशी संबंध नाही. त्यामुळं संतांनी किंवा सद्गुरूंनी अंगीकार केल्याशिवाय आपल्या जीवनातली भीती आणि खंत संपत नाही. मग त्यांनी सांभाळ करणं म्हणजे काय करणं? त्यांनीच आपल्याला सांभाळलं पाहिजे. हे कसं सांभाळलं पाहिजे? कसं सांभाळतात संत पहा, कसं सांभाळतात सद्गुरू. मी आता एक वाक्य उच्चारून गेलो, संत आणि सद्गुरू हे व्यक्ती नाही, ती शक्ती आहे. गुरु साक्षात परब्रह्म, ती शक्ती आहे. ती शक्ती कशाला आवरते, कशी आवरते? मग आता संतांनी सांभाळ केला तर निर्भय होता येतं, आणि संतांनी अंगीकार केला तर माणसाच्या जीवनातले विषय निघून जातात. तुकोबारायांना सुद्धा एका ठिकाणी वर्णन करावं लागलं. आम्ही आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग अडाणी भरले जग, उच्चिष्टाचा मार्ग उरला ते सेवू. आता पुढचं चरण आहे का? अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने, साधन हे बुडविले. ही अवस्था आहे आपली, ही अवस्था आहे. जिथं कथा कीर्तनं चालू आहेत, अर्थे लोपली पुराणे म्हणजे तिथं पैशाचा संबंध आला, त्यामुळे त्यातला रस निघून गेला. माणूस ऐकायला बसला तरी हा किती बिदागी घेऊन जातोय, हा काय शहाणा आम्हाला सांगतोय, तो हा एवढ्या मोठ्या गाडीत फिरतो, हे एवढं पाकिट घेऊन जातो. अर्थे लोपली पुराणे, त्यातलं ज्ञान गेलं निघून. नाश केला शब्द ज्ञाने. एखाद्याला प्राप्त झालंय पण त्याला शब्दाचा अहंकार झाला. त्याला आता ते राजाचं उदाहरण जे बापूंनी बोलले, आता ते काय अहंकारच आहे. नाश केला शब्दज्ञाने, शब्दज्ञानाचा पण अहंकारच आहे. विषय लोभी म्हणे, विषयाकडे लोभ सुटला. विषय म्हणजे वासनेसहित आले सगळे. विषय लोभी म्हणे, आणि मग या 3 कारणामुळे काय? साधन हे बुडवले, साधन बुडलं. मग तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. संतांनी सांभाळ केला तर कशी भीती जाते पहा. परीक्षिताला ज्यावेळेला शाप झाला शमीक ऋषींचा, काय? त्याच्या मुलाने शृंगीने शाप दिला, शमीक ऋषीच्या गळ्यात साप अडकवला म्हणून. सगळ्याला कथा माहिती. काय दिला शाप? 7 दिवसात तुझा सर्प चावून मृत्यू होईल. मला सांगा, परीक्षितीचा मृत्यू टळला का हो? परीक्षिती मेलाच ना. मग परीक्षितीला 7 दिवस भागवत ऐकलं. भागवतानं काय केलं? भागवतानं मरण नाही टाळलं. याचा अर्थ भागवत कथा मरण नाही टाळू शकत. मृत्यू हा भगवंता इतकाच नित्य आणि सत्य आहे.
तो येणारच. आपल्याला कधी ना कधी मरायचंय हे पहिल्यांदा माणसाने ठाम समजलं पाहिजे. आपण मेलोच नाही पाहिजे याच्यासाठी माणसं प्रयत्न करतात आणि ते सगळेच प्रयत्न व्यर्थ आहेत, लक्षात ठेवा. मरण पोस्टपोन करता येतं, कॅन्सल नाही करता येत कोणालाच. नाही तर जगातला एकही डॉक्टर मेला नसता, लक्षात ठेवा. जो स्वतः मरतोय तो दुसऱ्याला काय वाचवू शकतो. मला डॉक्टरी पेशाला कमी नाही लेखायचं, पण डॉक्टरांच्या पेशाच्या मर्यादा मला मानवी मर्यादा मला सांगायच्या आहेत. डॉक्टर प्रयत्न करतात, माणसाचं मरण पुढे ढकलू शकतात, काही काळ त्याला वाचवू शकतात, त्या रोगातून त्याला मुक्त करू शकतात, त्याच्या वेदना नाहीशा करू शकतात, त्याचा रोग नाहीसा करू शकतात, त्याचा आजार नाहीसा करू शकतात. ही सुद्धा परमेश्वरी क्रिया आहे, ही सुद्धा उच्च कोटीची त्याच्यातली त्याची साधनाच आहे. परंतु कॅन्सल नाही करू शकत. तेच परीक्षितेचं आहे. परीक्षितेला शुकदेवांनी ज्या वेळेला भागवत सांगितलं त्यावेळेला या भागवतानं, या कथेनं काय केलं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. का बरं. गीता भागवत काय करते. गीता तरी गीता पूर्णपणे अवसान गळालेल्या माणसाला, पूर्णपणे निष्प्रभ झालेल्या माणसाला, पूर्णपणे शक्तिहीन झालेल्या माणसाला आणि पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेल्या माणसाला पुन्हा 39 लाख योद्धा मारण्याची ताकद देते. कळतंय काय बोलतोय. आणि भागवत काय करतं. भागवत काय करतं. मरणार आहे 7 दिवसात हे ज्याला आधी कळालंय. मला सांगा आपण कधी मरणार नाही हे कळलं नाही आपल्याला, किंवा कळत नाही म्हणूनच आपण जेवढं काय सुखी आहे ना, आनंद आहे, तेवढंच आपल्याला आनंदाचा भाग अनुभवता येतोय. आपल्याला ज्या दिवशी कळलं ना की आपल्याला या दिवशी मृत्यू आहे, मला सांगा आपल्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आणि सुख राहणार नाही. सगळ्याच्या चेहऱ्यावर सुटके कळाईल, सगळ्याच्या. आता 7 दिवसात आपण मरणार आहे हे जर परीक्षितेला कळालं तर त्याचा चेहरा काय आनंदी होणार आहे का. तो काय सुखी राहणार आहे का. त्यानं शुकदेव महर्षी येण्याच्या अगोदर अनेक प्रयत्न करून पाहिले होते, माझं मरण कसं टाळता येईल. तक्षक आपल्याला चावणार आहे हे त्यांना माहीत होतं, तरी सुद्धा विष उतरवणारे सगळे माणसं त्यानं सगळे वैद्य बोलवले होते. एक व्यक्ती साप उतरवणारी त्याच्या अंगात कला होती, पण पहिला भ्रष्टाचार मला आतापर्यंत वाचलेला त्यानं केला. पहिला भ्रष्टाचारी तो आहे, नाव नाही सांगत मी त्याचं. पहिला भ्रष्टाचारी तो आहे. तो उतरायला, तो ज्यावेळी तक्षक आला त्यावेळी त्याने पाहिलं तो येतोय, त्याला माहित होतं ह्याला विष उतरवता येते. त्यावेळी त्यानं त्याला पहिली मला काय देईल, तो धनच देईल ना. म्हणला तुझा जीव वाचवला, त्याचा जीव वाचवला तर परीक्षेत तुला धनच देईल. तक्षकाने त्याला धन दिलं आणि तक्षकाने धन देऊन पहिला भ्रष्टाचार केला, तो निघून गेला. मग शुकदेवानी काय केलं, 7 दिवस भागवत ऐकलं. गीता आणि भागवत वाचल्याशिवाय समजल्याशिवाय शब्द फार पुढचा होतोय, पण वाचल्याशिवाय मरू नका, मला एवढं मात्र निश्चित सांगायचं. गीता आणि भागवत जर तुम्ही वाचलं नाही किंवा ऐकलं नाही किंवा त्याचं चिंतन जर झालं नाही ना या आयुष्यामध्ये जन्माला येऊन, तर लक्षात ठेवा तुम्हाला जगावं कसं, वागावं कसं, मरावं कसं कळणारच नाही. मग हे ठाकरे जे बोलतात ना, जन्माला हेला आणि कसा तरी जगून मेला, मग ती 4 चाकीच्या गाडीत फिरू नाहीतर कोटीच्या बंगल्यात राहू, ह्यालाच हाल्याच आहे. तो हाल्याच आहे, त्याला मरायचं आणि जगायचं कळणारच नाही. गीता का जगावी. अरे शेवटच्या क्षणापर्यंत तरुण असावं. तरुणाची व्याख्या धर्मशास्त्राने केलेली आहे. तरुणाची व्याख्या काय केलेली आहे. तेज, तत्परता आणि तपस्या हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत तो तरुण आहे, तिथं वयाचा संबंध नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तारुण्यातच मरावं. माणसानं म्हातारा होऊन मरूच नाही. शरीराला मर्यादा आहेत, मनाला मर्यादा नाहीत. शरीराला मर्यादा आहे, तुमच्या चैतन्याला मर्यादा नाहीत. तुमच्या शरीराला वृद्धापकाळ आहे, तुमच्या आत्म्याला आणि चैतन्याला वृद्धापकाळ नाही. चैतन्यासहित जगावं आणि चैतन्यासहितच जावं. देह असाच टाकून द्यावं, वरचं टर्पल काढण्यासारखा देह टाकून द्यावा. आणि ही ताकद फक्त तुम्हाला संतांनी सद्गुरूंनी अंगीकार केला तरच येते, अन्यथा येत नाही. परीक्षितेला तो भाव का निर्माण झाला, कारण भागवताने संतांचा संग घडला आणि शुकदेव सारख्या गुरूंच्या मुखातून भागवत ऐकलं आणि त्याच्या जीवनातली भीती निघून गेली. मुक्त झाला. मुक्त म्हणजे काय. मुक्त शब्दाचा अर्थ काय. मुक्त या शब्दाचा अर्थच आहे भयमुक्त. भयमुक्त या मुक्त शब्दाचा अर्थ आहे. भय म्हणजे मृत्यूची भीती जीवनातलं संपली, तो क्षण आपल्या जीवनातला मुक्तीचा आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज लागत नाही. आणि मृत्यूची भीती साधनेशिवाय जात नाही, लक्षात ठेवा. आपल्या धर्मशास्त्राने 9विधा भक्ती सांगितली साधनेसाठी. कुठली. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम,
पादसेवनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. बरोबर आहे. त्यातली पहिली साधना कुठली? श्रवणम. श्रवणम सर्वोच्च पहिली साधना आहे ती, श्रवणम. मग भागवताचं श्रवण केलं, ही साधना घडली. कुणाच्या? उठला नाही 7 दिवस, लघुशंकेला दीर्घशंकेला नाही, पाणी प्यायला नाही, काहीच नाही, उठला नाही, 7 दिवस श्रवण केलं. ही श्रवण भक्ती घडली, ही साधना घडली. त्यामुळे त्याच्या जीवनातली मृत्यूची भीती संपली. भागवतानं मरण टाळलं नाही, पण मरणाची भीती त्याच्या जीवनातली संपवली. भय निरसली खंती. आणि खंत कोणती? आपल्याजवळ सर्व काही आहे, परंतु आपल्यापेक्षा दुसऱ्याजवळ आपल्यापेक्षा चांगली वस्तू दिसली की असलेल्या वस्तूतला आनंद निघून जाणं आणि नसलेल्या वस्तूची अभिलाषा निर्माण होणं, याला खंत म्हणतात. नाही कळलं? नाही कळालं? तुमच्या अंगावरती 10 तोळेचा, तुम्हालाच का बोलू, यांना बोलू बाबा, तुमच्याकडं समजा एखादी 7 लाखाची गाडी आहे, 4 चाकी, तिला AC आहे, सगळं ऑटोमॅटिक आहे, 7 लाखाची चांगली गाडी आहे, तुमच्या फॅमिलीवरती पुरुष आहे, तुमच्या उत्पन्नाला अतिशय योग्य आहे, तुम्ही त्या गाडीचा आनंद उपभोगताय. पण तुमच्या भावकीतल्या माणसानं 48 लाखाची फॉर्च्युनर आणली. शेजारी नाही, भावकीतल्या माणसानं 48 लाखाची फॉर्च्युनर आणली. फॉर्च्युनर आणल्यानंतर तुमच्या गाडीला काय बिघाड झालाय का हो? तुमच्या गाडीचं AC बंद पडलंय का? तुमच्या गाडीला दुसरा काय प्रॉब्लेम आहे का? चालतीये ना. पण त्या गाडीतला आनंद भावकीत फॉर्च्युनर बघितल्यानंतर आपोआप निघून जातो आणि मन जे नाराज होतं ना, त्याला खंत म्हणतात. कळतंय? 80,000 बायका असताना मंदोदरी भगवंताच्या उदरापासून जन्मलेली इतकी सुंदरी, कधीतरी भावार्थ रामा नाही का, 2 पानं त्या मंदोदरीच्या रूपाचं वर्णन आहे. वाचा स्त्री म्हणून तरी एकदा कधीतरी. म्हणजे मंदोदरी काय सामान्य स्त्री होती काय? भगवान परमात्म्याच्या उदरापासून निर्माण झाली म्हणून मंदोदरी. सामान्य बुद्धी नव्हती, सामान्य रूप नव्हतं, तरी सुद्धा एवढ्या राण्या असून सुद्धा सीतेला पाहिलं आणि 80,000 बायकातला जो प्रेम भाव आहे किंवा जे सुख आहे ते निघून गेलं आणि सीतेसाठी या सगळ्यामध्ये खंत निर्माण झाली. हे रावणाचं चरित्र आहे. भय निरसली खंती. मग खंत कधी निर्माण होते? आहे त्यात तृप्त असणं. हे कधी शक्य आहे माणसाला? मला त्याचा संबंध साधनेशी जोडायचा आहे. इथं सद्गुरूची कृपा आहे, इथं तुम्हाला शक्तिपात होतोय, इथं अनेक महात्म्यांची. आता याच भूमीला गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या रविवारी परमपूज्य गुरुवर्य कोकाटे महाराजांचं चरण लागलेलं आहे. साधना आहे. 6 महिने झोपच नाही. कल्पना आहे तुम्हाला? 6 महिने झोपच नाही. शारीरिक आहे का साधनेचं आहे? कळा. 6 महिने न झोपता जगल का माणूस? साधना. साधना. साधनेची माणसं, साधकांची माणसं, सिद्धांची पावलं, संतांची पावलं इथं लागलेली आहेत. आपल्या सगळ्या सद्गुरूंची पावलं इथं लागलेली आहेत. त्यामुळे इथं शक्तिपात होतो. या शक्तिपात होण्यानं काय होतं? खंत निर्माण होत, म्हणजे आपल्या जीवनात ती खंत निघून जाते. खंत कधी जाते? आहे त्यात समाधान मानता आलं पाहिजे. जे आहे ते माझं सगळं, मला जगाचं काही देणं न घेणं नाही. हे कधी शक्य होतं? हे कधी शक्य होतं? बघा, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसे. तुकोबारांनी वर्णन केलं. कधी? असो ऐसा कोठी आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. मी कुठं आहे हे जी आठवणच विसरली. देह या संकल्पनेलाच नाही तर देहा भावनेचाच जीवनामध्ये पूर्णपणे संपूर्ण त्याग झाला किंवा त्याचा पूर्णपणे नायनाट झाला. त्याच वेळेला असो ऐसा कोठी आठवची नाही. त्यामुळे जीवनातली खंत जी आहे ना, खंत ही देहाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. आपल्या जीवनातली खंत मनात निर्माण होते कारण ती देहाला अपेक्षित असते. मन तिचे विचार करतो, पण देहाला गरजेचे आहे. दागिने, गाडी, घोडा, रावणाला सीता, देहासाठीच ना. दुसरा मनाचा काय संबंध होता का तिथं? भावनेचा संबंध वासनेशी होता त्याच्या, पण वासनेचा संबंध शेवटी देहाशी आला ना. त्यामुळं खंत जर जीवनातली जायची असेल तर देही अवस्था संपवली पाहिजे. आणि देही अवस्था सद्गुरू कृपेशिवाय संपत नाही, साधनेशिवाय संपत नाही. तुम्ही 20 मिनिटं अर्धा तास इथं साधनेला बसता ना, त्यामध्ये काय? तुम्ही मरत असताय. तुम्ही मरत असताय म्हणजे काय? तुम्ही 20 मिनिटं अर्धा तास मरत असताय. लक्षात ठेवा. मरत असताय म्हणजे काय? तुम्ही देहाला मारत असताय. तुम्हाला लक्षात येत नाही माझा हात कुठं आहे, तुम्हाला लक्षात येत नाही माझ्या अंगावर काय आहे, तुम्हाला लक्षात येत नाही मी कुठं बसलोय. एक क्षण तुमच्या जीवनामध्ये असा येतो की तुम्ही आहे पण शरीर कुठंच दिसत नाही. तुम्हाला शरीर आठवतही नाही आणि शरीर जाणवतही नाही. देहीच विदेही भोगू दशा, ही सर्वोच्च अवस्था. आणि मग ही अवस्था प्राप्त झाली. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसे.
त्याच्याशिवाय आनंद निर्भर डोललं तसे म्हणजे तो आनंदानं डोलला पाहिजे. तुम्ही कितीही कमवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हा जो उदास विचार आहे ना, वैराग्य संपन्न विचार तुमच्या मनात असल्याशिवाय तुम्ही असलेल्या धनाचा आस्वाद घेऊ शकत नाही किंवा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. जे आपल्या प्रारब्धानं, प्रयत्नानं, कष्टानं आपल्याला प्राप्त झालंय ना, त्याचा सर्वोच्च आनंद घ्यायचा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण विधेय अवस्थेत असायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे, तरच घेतो. आणि ती साधनेचं सर्वोच्च फळ आहे. जीवनातला सर्वोच्च आनंद प्राप्त करून देण्याची ताकद विधेय अवस्थेत आहे आणि विधेय अवस्था आपल्याला साधनेशिवाय प्राप्त होत नाही. वासनेचा विषय जाता जाता बोललो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संतांचा स्पर्श झाला, स्पर्श म्हणजे सारखा अंगाला नाही, तुमच्या मनाला तो विचार स्पर्शून गेला. संत संत म्हणजे तुमच्या शक्तीला त्या शक्तीनं धक्का दिला आणि एकदा ते कनेक्शन जोडलं, एकदा तो करंट लागला तर काय होतं. तुम्ही कुठेही जाओ, जगाच्या पाठीवर कुठेही जा, तो करंट जर लागला ना, त्या करंटचा परिणाम काय होतो पहा. महात्मा गांधींच्या जीवनातलं मी नेहमी प्रवचनामध्ये, व्याख्यानामध्ये बोलून जातो. एक उदाहरण आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी असताना एका सभेसाठी त्यांना एका वक्त्याला आमंत्रित करायचं होतं. त्यासाठी एका ठिकाणी मुक्काम करण्याची वेळ आली आणि तो मुक्काम करण्याची वस्ती जी होती ना, ती वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती होती. त्यांनी त्यांच्या माझे सत्याचे प्रयोग ह्याच्यात लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो मी तुम्हाला. आणि एक 2-3 दिवसाचा काळ होता. 2-3 दिवस मुक्काम करायची वेळ आली आणि त्यावेळेला महात्मा गांधी आपल्या मित्राबरोबर पत्त्या खेळत होते, पत्त्या. आणि पत्ते खेळत असताना काही दक्षिण आफ्रिकेतल्या मुली त्यांच्याबरोबर, तरुण मुली पत्ते खेळू लागल्या. आता तिथं काय सगळं मुक्त वातावरण आहे, स्वराचाराला तिथं परवानगी आहे, त्यांना ते पाप वाटतच नाही. त्यामुळं पत्ते खेळणाऱ्या काही एका मुलीशी त्यांची सलगी झाली आणि सलगी झाल्यानंतर पावलं थोडं पुढं पडली, त्याच्या पुढं पडली, त्याच्या पुढं पडली आणि त्या मुलीनं महात्मा गांधींचा हात धरला आणि हात धरून महात्मा गांधीला उठवून ती एका रूमकडे घेऊन चालली. ती घेऊन जात असताना महात्मा गांधी लिहितात तिथं वर्णन की माझा जो मित्र पत्ते खेळत होता तो असा ताडकन उभा राहिला आणि तो म्हणाला, अरे मोहन, तुला अक्कल आहे का, तू काय करतोय याचं तुला भान आहे का. आणि महात्मा गांधी एका क्षणात भानावर आले आणि भानावर आल्यानंतर त्यांनी गटाराकडे चाललेली पावलं, त्यात लिहिलं त्यांनी, गटाराकडे माझी चाललेली पावलं आपोआप तो हात झिडकारून पुन्हा गंगेसारख्या पवित्र जीवनाकडे वळाली आणि माझं जीवन गटार गंगेत जाता जाता वाचलं. काय सुचवलं ह्या घटनेतनं तुम्हाला. अशा जीवनामध्ये घटना महात्मा गांधींच्या जीवनात त्यांच्या घडली. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहे. एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाकडे, एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होणं किंवा जीवनामध्ये तशा प्रकारची संधी उपलब्ध होणं ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडत असतं. परंतु हे कबूल करायला महात्माच व्हावं लागतं. हे दुसऱ्याच कुणाचं काम नाही माझ्या बांधवांनो, हे महात्माच व्हावं लागतं. अशा घटना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडत असतात. हे नैसर्गिक आहे, याला कुणी अपवाद नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे मोठं पापण त्यातनं ते का वाचले मला हे सांगायचंय. ते कसे वाचले. महात्मा गांधी पुढचं वाक्य लिहितात की माझे सद्गुरू माझा राम त्या माझ्या मित्राच्या अंगात अवतीर्ण झाला आणि त्यानं माझ्या जीवनाचा कडेलोट होता होता मला वाचवलं. तुम्ही सांभाळिले संती, हे सद्गुरून संत सांभाळ. लक्षात ठेवा, अनुग्रह तुम्हाला किती साली झालाय, तुमच्यावर कृपा किती साली झाली आहे, तुम्हाला काय दिलंय सद्गुरूंनी, हिशोब नका मांडू. ती ताकद समोरच्यात अचानक प्रवेश करते आणि एका क्षणात साधकाला बाजूला काढते. याला म्हणतात मर्जरा न्याय. मर्जरा संत सद्गुरू आपल्याला मर्जरा न्यायानं सांभाळतात. म्हणजे मांजरी जशी आपल्या पिल्लाला दातात धरून बाजूला ज्याला तिथं पोचवायचं तिथपर्यंत पोचवते ना, तो मर्जरा न्याय आहे हा. पिल्लाला दात लागत नाही पण मांजरी जिथं पोचवायची तिथंच पोचवते. सुळे दात तिचे इतके तीक्ष्ण आहेत पण पिल्लाला दात लागत नाही. ज्या वेळेला पिल्लू गैरमार्गाला जायचं दिसतं त्यावेळी तोंडातच धरून उचलून बाजूला नेते. तसे सद्गुरू गटाराकडं, विषयाकडं, वासनेकडं, परमार्थ सोडून भ्रष्टाचाराकडे किंवा विकृतीकडे, अनितीकडे आपली पावलं वळतात. त्यावेळेला कुठल्याही माध्यमातून सद्गुरूची शक्ती, संतांची शक्ती आपण जर पुरेपूर साधक असलो तर बाजूला उचलून त्यातून आपल्याला मार्गावर लावतात. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबरायच्या जीवनात हे झालं. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. हे चरण खूप मोठं आहे, मर्यादा आहेत वेळेच्या, तरी पण बोलून जातो थोड्या वेळामध्ये. जीवनातलं साफल्य हे आहे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आयुष्य उरणं आणि इच्छा संपणं
आयुष्य उरणं आणि इच्छा संपणं हे संतांचं योग्यांचं जीवन आहे. बघा, विश्वमाऊली ज्ञानदेवांनी 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्याच्या आधी 16व्या वर्षी प्रयत्न केला होता. 18व्या वर्षी इच्छा व्यक्त केली होती. 20व्या वर्षी इच्छा व्यक्त केली होती. काळ त्यांना तिथपर्यंत पोहोचलाही होता, परंतु 22व्या वर्षी गेले. म्हणजे त्यांना 16व्या वर्षीच प्राप्त का झालं होतं? कृतकृत्य झालं, इच्छा केली ते पावलं, ही अवस्था होती. जीवनात मिळवायचं ते सगळं मिळवलं होतं आणि आयुष्य उरलं होतं, म्हणून संजीवन समाधी आहे. तुकोबारायांचं जीवन किती? 22 वर्ष. माऊलींचं जीवन किती? 22 वर्ष. आदिगुरु शंकराचार्य 32 वर्ष. स्वामी विवेकानंद किती? 39 वर्ष. नाथ महाराज किती? 52 वर्ष. नाथ महाराज तर दोनदा, एकदा तिरडीवरून उठून परत आलेत आणि नंतर जलसमाधी आहे. नाथ महाराजांचं चरित्र पहा. का? काही माणसं अगोदर गेली. इतक्या कमी वयात का जावं वाटलं? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आपलं तसं नाही. आपली इच्छा शिल्लक राहते ना आयुष्य संपतं. त्यामुळे तर तिसऱ्या दिवशी सुपात एवढ्या वस्तू ठेवाव्या लागतात. तरी सुद्धा पुढं कुठंतरी त्रिपिंडी श्राद्ध करावं लागतं, नाशिकला जावं लागतं. पुढच्या पिढीपर्यंत, किती पिढीपर्यंत आपण ताप देत राहतो ते आपल्या आत्म्याला आणि त्या भटकणाऱ्या आत्म्यालाच माहीत. त्याचं का? कारण आपण ते होतच नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. का? कारण संसारात हे पूर्ण होतच नाही. आपण संसारी आहोत. संसारात हे पूर्ण होतच नाही. जी माणसं संसारी आहेत ती कधीही मुक्त होऊ शकत नाही, साधनेत नाही गेली तर. साधनेत असली तरच ही माणसं मुक्त होऊ शकतात. तुकोबरायांसारख्या महात्म्याला म्हणावं लागलं, संसार तापे तापलो म देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय, येईओ माये पांडुरंगे. बहुता जन्माचा झालो भारवाही, सुटी जेथे काही वर्म काय. वेडी येले चोरी अंतर्बाह्यतकारी, कणवण कोणी करी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझी जगी दीनानाथ. त्यांना म्हणावं लागलो, तुकोबारायांसारख्या महात्म्याला म्हणावं लागलं, फलकट तो संसार येथे सार भगवंत. अनुभव आहे तो, त्यामुळं त्यात आहे तोपर्यंत. म्हणजे तुम्ही प्रपंच करू नका असं नाही म्हणायचं मला. असोनी संसारी जीवे वेगू करी, त्याला वेग द्या. त्यामुळे संसारातला थोडा वेळ राखीव ठेवा, साधनेसाठी राखीव ठेवा. कारण साधनाच तुमच्या जीवनातली सर्वोच्च अवस्था तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. आणि तुमच्या जीवनातल्या सर्वोच्च अवस्थेला पोचल्याशिवाय आपल्याला मरायचं नाही. मरण आता करोना नाही येऊ, आता तो डेल्टा आलाय ते नाही येऊ, नाहीतर वातावरणामध्ये आधी काही येऊ. नाही जरी काय आलं तरी आपण मरणार आहे हे निश्चित आहे ना. मरायच्या आधी मुक्त झालं पाहिजे, मरायच्या आधी मोक्ष झाला पाहिजे, मरायच्या आधी आपण सिद्ध झालो पाहिजे. साधकाचा सिद्ध झाला पाहिजे. सिद्धाचा साधू झाला तर जगाच्या उपयोगी पडतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे, जो आपुले तोचू साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. सिद्ध होऊन आपल्यापुरतं मर्यादित राहायचं नाही, तर ते वाटायचं आहे. आबांचं जीवन आता ते आहे. साधू 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 सिद्धाचा साधू झाला पाहिजे. आणि साधू झाल्यानंतर मग मात्र आपल्याला असं वाटतं, तो का म्हणे काळ आता करू न शके बळ. त्यामुळे काळावर त्या साधून विजय मिळवलेला असतो. म्हणजे याच देहात दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुराहा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे भागवत जे सांगतं ते आहे. कारण याच्यावर मात करायची ताकद आपल्याला खऱ्या अर्थानं मानवी देहातच प्राप्त होत असते. म्हणून इहलौकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. पुढचं चरण महत्वाचं, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, साधना आयुष्यच बनलं पाहिजे. म्हणजे काय? इथं अर्धा तास बसला ना, 24 तास त्याच्या अनुसंधानात राहा. 24 तास बसायची गरज नाही. काम करा, वाटेल ते काम करा. पहा, तुम्ही याच्याशी अनुसंधान ठेवलं तर तुमच्या कामाला 10 पट वेग येतो. याच्याशी अनुसंधान ठेवलं तर तुमची निर्णय क्षमता 1000 पट वाढते. याच्याशी तुम्ही अनुसंधान ठेवलं तर तुमचं धाडस 1000 पटीनं वाढतं. त्यामुळे तुम्ही संसारातला नॉर्मल माणूस आणि साधकी जीवनातला संसारी माणूस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणूनच 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे श्रीमंत योगी झाले. लक्षात ठेवा, नुसते श्रीमंत नाही झाले, श्रीमंत योगी झाले. आपल्याला तसं व्हायचंय. संसार शिवाजीराजांसारखा करावा आणि परमार्थ सुद्धा शिवाजीराजांसारखाच करावा. म्हणून संसारात असून आपल्याला परमार्थ साधायचा असेल तर मरण्यापूर्वी एक क्षण तरी आपण अगोदर श्रीमंत योगी झालो पाहिजे.
तरच आपल्याला म्हणता येईल जन्म आलो त्याची आजी फळं झाले साची तुम्ही संभाळिले संती भय नरेसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आज कोरोनाच्या महामारीवरती आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मृत्यूची भीती जी दाटून राहिलेली आहे ती यातून निघून जावी आणि आपण सर्वार्थाने सच्चिदानंद अवस्थेला पोहोचून मृत्यूपूर्वी आपल्या मरणाच्या भीतीला मारूनच उरावं ही इच्छा निर्माण तुमच्या मनामध्ये व्हावी. याच्यासाठी तुमचं जीवन प्रयत्नशील असावं. म्हणूनच कदाचित सद्गुरूंनी आज माझ्या मुखातून हे वधवून घेतलं. वास्तविक आबा मी वेगळा अभंग ठरवला होता, पण का कोणास ठाऊक जे ठरवलं ते कधीच इथं घडत नाही. जे त्यांना करायचं आहे ना तेच ते करून अगदी शब्दावर सांगतो. मी हे ठरवलेलं नव्हतं, मला ठरवलेलं वेगळं होतं, पण इथं आल्यानंतर जे केलं ते सगळंच सद्गुरूंचं आहे. हे फक्त तोंड आहे ना ते या शरीराचं आहे. आलेला शब्द सगळाच्या सगळा सद्गुरूचा आहे. जे गोड वाटलं अतिशय चांगलं वाटलं ते सगळं त्यांचंच आहे. मी फक्त माझ्या मुखातून ती सेवा प्राप्त करण्यासाठी माझ्या शरीराला त्याच्या पात्रतेचं बनवलेलं आहे. एवढाच माझा या जीवनातला साधकाचा भाग आहे. झालेली चिंतन सेवा सद्गुरूच्या चरणावर अर्पण करण्यापूर्वी सर्वांनी करोनाच्या महामारीमध्ये या मृत्युंजय होण्यासाठी आणि आपल्या घरातल्या कुटुंबियांना मृत्युंजय करण्यासाठी प्रयत्नशील राहा. त्याच्यासाठी साधनेत या. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. कुठल्याही बोवा बाबाच्या मागे लागू नका. घरात बसायचंय, थोडा वेळ बसायचं आहे. आपलाच वेळ आहे, आपलंच घर आहे, आपलंच आसन आहे आणि आपलंच जीवन आपल्याला मृत्युंजय बनवायचं आहे. त्याच्यासाठी कुठं बाहेर जायची गरज नाही. याच्यासाठी गुरु माऊली साधना मंदिर हे सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रत्येक सत्संगामध्ये उत्सवामध्ये तुम्हाला हाच बोध दिला जातो आणि इथं येणारा प्रत्येक वक्ता हा शरीराने येतो, मनानं मात्र तो सद्गुरूशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे सद्गुरूंना जे करायचं आहे ते इथं करून घेतलं जातं. त्याप्रमाणे आपल्याला तोही अनुभव भविष्यामध्ये येईल. तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये मृत्युंजय अवस्था प्राप्त हो ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि झालेली चिंतन सेवा श्री गुरूंच्या चरणावर अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, सब संतन की जय, सब संतन की जय.